जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांची 394वी जयंती आहे. ते लक्षात ठेवत जा. आपण का बसलो हेही कळालं पाहिजे. उगा आणला महाराज गेला दिले पैसे हे असलं नको सकाराम. तुमच्याकडे जबाबदारी पाहिजे. कितवी जयंती आहे? 394वी. नंबर 1. आता उत्तर ऐका. पत्रकार परिषद मध्ये, वारकऱ्याच्या अधिवेशन मध्ये, संत संमेलन मध्ये जगद्गुरु तुकोबराला काही लोकांना समस्या मांडली, काही लोकांना प्रश्न टाकले आणि काही लोकांना धरणं धरलं की महाराज सुंदर एक गोमटे छान देशासाठी, देवासाठी, जगासाठी सुंदर चांगले माणसं कुठं जन्माला येतात. त्या पायी प्रश्न टाकला. त्यावेळेस महाराज म्हणले चांगल्या कुठं जन्माला येतात त्याचं कारण आणि कार्य सांगायले. माणसं कुठेही जन्माला येत नाहीत. पहिल्या मुद्द्यामध्ये काळ पवित्र पाहिजे, वेळ पवित्र पाहिजे 2, आणि देश पवित्र पाहिजे 3. पवित्र ते कुळ आवला तो देश, पवित्र ते कुळ आवला तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म प्रमाणामध्ये तर कमीच नाही. या पा माझी पाठ राखण करायला माझे भाऊ लई मजबूत आहेत. कीर्तन कळालं ना, मला काहीच कमी नाही. या पा फुल पिपळगावातलं कीर्तन राजा जयंती छत्रपतीची म्हणजे ऐश्वर्य संपन्न आहे. बघा नंबर 1 वातावरण. अहो स्पीकर तर लईच नंबर 1 आहे. लबण नाही. काय हात बाबाचा बघ किती चांगला आहे हो. आणि कोण म्हणलं आपलं पिकर जमाना तुला कदू कळत तुला पिकराच. काय नंबर 1 गोड माणूस आहे गो. नाही बरोबर आहे का चूक आहे? नंबर 1 हाय माणूस काळा पण आवाजचा गोड द्याले. बा तुकाराम बिंजरा सुद्धा हेच वाघ ठोचा ढ्यान्या तसं बघाले टुक टुक माझ्याकडे. नाही नाही मला सांगा चांगला आहे का नाही माणूस? नाही आवाज आलाय ना प्रत्येकाला. काय येऊ तिकडं. हा नंबर 1. आता उत्तर आहे का? पहिलं वेळ आणि काळ आणि देश 3 मुद्दे टाकले. वेळ सुद्धा महत्वाची आहे. लग्नामध्ये वेळ असती म्हणून वेळेलाच लग्न लागत आहे. कवाई लागत आहे का? नाही लागत. चला काळ हे पवित्र पाहिजे. मग असे हिरे, असे रत्न, असे वाघ आणि असे बहादर राजा छत्रपती सारखे जन्माला काय येणार नाहीत. उत्तर बघा. आता 3 मुद्दे तुम्हाला 2 मुद्दे सांगतो.
कसे? ज्ञानोबरायाच्या नंतर या भूतलावर समाधी नाही, जगद्गुरु तुकोबरायाच्या नंतर वैकुंठ गमन नाही, आणि राजा छत्रपतीच्या नंतर असा जाणता राजा नाही. दाखवा कोणाच्या समस्या असत तर ये उठून इकडी ये. हा कीर्तन कळालं ना? आता उत्तर ऐका, मग लेकर चांगले जन्माला कुठं जन्मतात. आता नंबर ही तुम्हाला मुद्दे मांडावे लागतील, मग इकडे यावं लागलं. दृष्टांत आणि सिद्धांत तुमच्या लक्षात येण्यासाठी ऐका. हे मारुत्र्याचं मंदिर कुठे? हे पाय आम्ही पूजा केलेली, हे मारुत्र्या आहेत ना. हे पा नंबर 1, सरपंच साहेबाला मनापासून धन्यवाद. या बा काही मलेरिया डॉक्टरला माणसाचे तुकणे नीट करायचं कळत, बरोबर आहे का चूक आहे? पण या डॉक्टर साहेबाला गाव, रस्ते आणि परिसर नीट करायचा डॉक्टर म्हणजे फक्त आपल्या गावचे डॉक्टर साहेब. बरोबर आहे का चूक आहे? का कोणी म्हणाले त्याच कसं नाव घ्याले? लय अवघड झाले, गट गिळावं लागाले. हा बघा किती नंबर 1 वातावरण बनलं. ऐका, राजा छत्रपतीचे पुतळे अश्वारूढ कुठं बी मी पाहिले 57 वर्षामध्ये, पण माझ्या फुल पिंपळ गावामध्ये राजा छत्रपतीचं मंदिर ते फक्त बीड जिल्ह्यामध्ये फुल पिंपळ गावालाच आहे, जाहीर सांगतो. आणि त्याही मंदिराचं काम वेगानं झालं पाहिजे. आणि जिजा सुभाष महाराज ही आदी करून सगळे मंडळी आणि गुरुजी याच्या उपस्थितीमध्येच राजा छत्रपतीची मूर्ती प्रतिष्ठान होणार, आणि त्याही कार्यक्रमाला गबरू राहणारच नाही. बरोबर आहे का चूक आहे? मला काय गोसायाला काही माणसं म्हणतील तुला नाही आणल्यावर काय करतोस, काय करतोस, येऊन शेंगा मागतून काय करतोस तू इकडी. हा हे बा नंबर 1. आता उत्तर ऐका. हे हनुमंतरायाचं मंदिर, हनुमंतरायाच्या मंदिर आईनं एकच केलं, माळ घातली आणि ऋष्यमुख पर्वतावर 16 शिव षडाक्षरी 16 अक्षराचा जप फक्त महादेवाचं भजन चालू केलं. काय बाईमध्ये पावर आहे, काय नारीमध्ये पावर आहे, आणि काय माझ्या आदिशक्तीमध्ये पावर आहे. प्रत्येकाने अभ्यास करा. क्षणोक्षणा हाची. ज्या खिंडीमध्ये इमान येईना, ज्या खिंडीमध्ये हेलिकॉप्टर येईना, ज्या खिंडीमध्ये माळावर वाहन जाईना, अशा अरण्यामध्ये बाई बसली आणि तिथं कैलासजी महादेव शिवजी गेले. आणि बाईला म्हणतात आई साहेब काय हवे? तिने सांगितलं आम्हाला मुलगा हवे. बर कसाही नको, उदार पाहिजे, ज्ञानी पाहिजे, गुणी पाहिजे, वैराग्यवान पाहिजे आणि दानशूर पाहिजे. बाईनं सांगितलंय पा असा मुलगा ब्रह्मदेव करू शकत नाही. मग मी येऊ का? येऊ का? मौदा महादेवच म्हणली. आमच्या माईनं अंजनी मातेनं तपश्चर्या केली म्हणून हनुमंतराय जन्माला आले. अंजनीच्या तपासाठी
सुगीचा टाइम आहे. एकाच गावाला माय बसायचं जमत नाही 4-5 तास. कीर्तन कळालं ना. आता ऐका. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हे मारोत्रा जन्माला आले एक आईचं पुण्य. नंबर 2 बघा ना राजे छत्रपती जन्माला आले. कळलं ना. आईचं नाव मासाहेब जिजाऊ. वडिलाचं नाव बोला शहाजीराजे. लक्षात ठेवा. चला आताचे राजे पेटी जन्मालेत. कुणाला बापाच्या परंपरेनं वसा मिळत आहे, पण माझ्या जाणत्या राजाला वसा नसून परंपरा नसून सौ बळावर सौ कार्यावर हिमतीवर आणि लढ्यावर असं राज्य निर्माण केलं ते एकच फक्त राजे छत्रपती. चला नंबर 2 आता शिवाजी नाव का ठेवलं संपलं. सांगा ना. हे नाव निघालेत ना वेगळेच. हा हे यमक लय जोड आलीत. हा सुरती कीर्ती चरती हे असलं चालेल काळा. किंवा माई बापाचे नाव चिटकलेले असले तरच लेकराचे नाव ठेवले. बरोबर आहे का चूक आहे. हा तुम्ही काही संन्यासी नाही मी काही मुसळ नाही हे सगळ्यालाच माहित आहे. पण राजा छत्रपतीचं नाव शिवाजीच का ठेवलं त्याचं कारण मासाहेब जिजाऊ कोणी महिन्याला 9 महिने 9 दिवस म्हणजे 282 दिवस आईच्या खोळामध्ये म्हणजे हृदयामध्ये पेटीमध्ये आणि पोटामध्ये गर्भधारणा राहावंच लागतंय. हे शास्त्राचा सिद्धांत आहे. ज्या वेळेस हे कीर्तन हे यज्ञ वारकऱ्याची ग्लानी हे हिंदूचा अधर्म वाढू लागला. पाप आणि पुण्य एक पृथ्वीला कळत आहे. लक्षात आलं ना सगळ्यांच्या. आणि जगाचं हित अनहित घडविणं आणि वाढविणं ते फक्त माझ्या माईला बहिणीला कळत आहे. ज्या वेळेस शिवनेरी किल्ल्यावर गेल्या आणि जाता जाता एक आई होती तिचं नाव शिवाई. बघा ना. म्हणून राजा छत्रपतीचा एकच नारा आहे जय भवानी जय. बघा ना भवानी म्हणजे देवी. त्या आईला सांगितलं आई माय हा माझी एक संकल्पना आहे, माझं एक मागणं आहे, माझं एक धरणं आहे, माझं एक आमर उपोषण आहे. कळलं का. आणि माझी एक निष्ठा आहे. काय आहे. हे आतमधला गर्भ हे वाढलाच पाहिजे. मुलगा झालाच पाहिजे. आणि नाही जर झाला हे सूर्य मी पाहणार नाही. बघा एवढं प्रेम एवढी निष्ठा एवढा भाव ठेवल्यावर आता आई साहेब कोण आहेत हा ह्याचा विचार करा ना. बसल्या बसल्या आई साहेब म्हणजे देवाची अर्धांगिनी. रुक्मिणीच म्हणजे आई आहे ना. बघा ना. मग का कळणार नाही. आईनं स्वतः देवाकडे सांगितलं या पायी असं असं आहे शिवनेरी किल्ल्यावरची. बर मग देवाला काय करता येत नाही. चतुरा तू. बघा चतुर्देव किती आहे. आता एवढे माणसं बसलेत. नाकासारखं नाक आहे का कोणाचं. बघा बसल्या बसल्या. बघा बघा जे 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 नाक. डोळ्यासारखा डोळा आहे का. कपाळासारखा कपाळ आहे का. हाय का. एकाई से एक नाही भिन्न माही प्रकृती. भिन्न माही प्रकृती. भिन्न माही प्रकृती. एक नाही हाय सारखं नाही. प्रत्येकाने अभ्यास करा.
देवाला काय कळणार, देव चतुर आहे. मग देवानं सगळं कनेक्शन केलं. आई साहेबाचे पूर्ण भरल्यानंतरच 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर कीर्तन कळाला का, राजे हनुमंतराया ऋष्यमुख पर्वतावर जन्माला आले, प्रगट झाले. एक राजा रामचंद्र प्रभू उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये 2, भगवान कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये 3 प्रगट झाले आणि एक शिवनेरी किल्ल्यावर असा वाघ आणि मराठा समाजामध्ये हिरा असे प्रगट झाले. म्हणजे जन्माला आले एकच राजे शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले, ते फक्त छत्रपती. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो, एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, हो, रयतीसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर. हो, प्राणपणाने लढले माऊली, प्राणपणाने लढले माऊली, भरोसा त्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. वा, नंबर 1 गुरुजीचं अभिनंदन. मला वाटलं उगाच जाकीट घातले काय की. हा, अशा गबरूला 2-2 घाला ना. हे काय बिघडलं का, माझ्या बापाचं बिघडलं का, मला उलट्या झाल्यात. हा, पण आगाव नखरे करू नका ना, पॅकिंग भरीन माल किडका. बरोबर आहे का जिजा, जिजा. हे असला माल जिजाला वाटत असेल बा, हे कुठून नखरा आणला सायल करा. पण एक कारण आहे, प्रसंगानं बोलावं लागतंय जिजा. हे प्रसंगानं वातावरण बोलावं लागतंय. नाथ महाराजाला माहित होतं 2 मिनिटात ऐका, आज जर आपण मुख्यमंत्र्याची तारीख जर आपण फुलपिपळगावला घेतली, ते कधीच सरपंच साहेबाला फोन लावणार नाहीत कुठे आहेत म्हणून. बरोबर होका यंत्र टाकलं की बरोबर फुलपिपळगावामध्ये उतरणार आणि खाल्लं हेच नाव असेल तरच ते खाल्लं एक होणार, नाही तर वरीच फिरणार. बरोबर आहे का चूक आहे. संत महात्म्याला माहीत होतं कलियुगामध्ये असं होणार आहे म्हणून प्रसंगी का बघ तयार केले. बघा, संत महात्म्याला माहीत होतं नाते पुष्कळ आहेत, पण 2च नाते जगात आवडणार. या पा, नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा. बरोबर आहे का. म्हणून असं भारुड केलं. हा, ज्ञानोबाने अभंग केले, दुर्ला अंबुला केला गे बाई. बघा, नवऱ्याचा अभंग केला. नाथ महाराजानं भारुड केलं, मला दादूला नको ग बाई. बरोबर आहे का चूक आहे. त्यानं वातावरण बनवावं लागतंय. कसंही मांजर उचलून फेका 4 पायावर उभंच. गुरुजीने नंबर 1 प्रमाण दिलं. कोण राज्य कुठेही जन्मोत, पण एकच राजा जन्माला, ते म्हणजे राजे छत्रपती. कधी आज. म्हणून जित्त यपा काल आमचे महाराज कीर्तन काळाच्या परंपरेतले जिजा सुभाष महाराज, गुरुजी, सगळ्यांना तुम्हाला सांगतो,
आपल्याच इथं छत्रपतीची जयंती होती, डोसक्यातला ज्ञानपूर्ण काढून टाका. चेन्नईला काल महाराज गेले आमच्याकडे. चेन्नई जिथं मराठा समाज आहे तिथं आज माझ्या राजाचं नाव निघणारच आहे. संपला विषय. आणि जगाच्या पाठीवर सगळ्या समाजाला घेऊन चालणारा आणि एका जुटीनं पालन पोषण करणारा एक समाज फक्त मराठा समाज. बघा मग असे राजे जन्माला आले ते शिवनेरी किल्ल्यावर आज. म्हणून बघा 394 आणि आज आपल्या गावामध्ये बघा ना. बर कमी वेळेमध्ये कमी आयुष्यामध्ये या पा राजे देव होते का नाही हे मला माहित नाही, पण राजामुळे देवळा देव बसला हे तुम्हाला मी आज सांगतो. संपला विषय. हा आता हे भगवा आहे ना, भगवा वापरण्यापेक्षा भगवा धारण करण्यापेक्षा तरुणांना तडफदार हिऱ्यांना माझी एक विनंती आहे. राजा छत्रपतीनं भगवं न वापरता माझ्या जाणत्या राजानं त्या ध्वजाचं पालन केलं. याला अभंग पाहे पा ध्वजाच्या चिरगुंज ध्वजेचे. राया म्हणजे राजा. राया म्हणजे राजा. दुसरा एक अभंग आहे बघा. यासा ते आलिया उळंगा नाही तरी संसारू जाईल राया म्हणजे राजा. शब्द बघा ना कसे टाकले. राया म्हणजे राजा. बघा राजाने कष्ट केले. आता ऐका, ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये 2 घोडे बघा ना, आज 10 लाख सोहळ्यामध्ये. म्हणून राजे छत्रपतींना बसायला सुद्धा घोडाच होता. बघा ना, हे घोड्यावर केलं. म्हणून आजही राजा छत्रपतीचे जे पुतळे आहेत ते सिंहासनावर अश्वारूढ आहेत. बघा ना, म्हणून आपल्याकडे बी दिव्य ते भव्य मंदिराचं काम चालू आहे. हे बा गाव लहान आहे पण बीड जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदायाचं नाक फक्त फुलपिपळ गावानं धरलं. माझ्या 57 वर्षाच्या रनिंग मध्ये आणखी मला कुठलाच फोन आला नाही की आम्ही राजा छत्रपतीचं मंदिर बांधायलो म्हणून. पण लोकसंख्या जर बघितली तर कमी. इथं कळालं ना. पण कार्य मोठं धरलं. बघा ना, हे तुमच्या प्रेमाचं बिल आहे. नाही तर तुमचे बाप, तुमचे आजोबा, तुमचे आई वडील बाजरीच्या पापुड्या आणि शेंगा भेटत नव्हत्या. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? ही वस्तुस्थिती आहे का अतिशोक्ती आहे? पण आज प्रत्येकाच्या घरामध्ये पिस्ता, बदाम, काजू आहेत. घराघरात मोबाईल आहे. आणि राजा छत्रपती ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये पेटीमध्ये बसवा, आणखी गावाची कळा काय होणार आहे हे मी सांगत नाही. आणि ते बघायला मी सुद्धा राहतो का न राहतो ते मी पुढे बोलत नाही.
बघा ना हे कार्य एक आहे. पेरणी करा, उगवत आहे. देवाला द्या, देव देतय. राजाला द्या, देव राज्य देतय. कीर्तन कळालं ना. नंबर 1 गाव. अहो लहान गाव आहे, तुम्हाला 7 दिवसाचा सप्ताह होईना म्हणून फिलपुळ गावामध्ये असं आहे मला राम कथा आणि डायरेक्ट डिपोर आकडा. डायरेक्ट जागरण काल. टेन्शनच नको. वा लावा मर्दंगण बोलवा महाराजन. काय डीएड करून सीईटी केलेलं गाव आहे. बरोबर आहे का जिजा? नाही बरोबर आहे का चूक आहे? नंबर 1. अरे बा मलाही वाटलं लहान गाव आहेत. आमचे सरपंच साहेब सांगू लागले गावचे, महाराज म्हणले गाव लहान आहे, काय करता मोठ्या गावाला. बघा समाज, बघा माझ्या लग्नात बी लोक एवढी नव्हती. बघा काय नंबर 1 काय करता मोठ्या गावाला. काय करावे गोमटे ओसनगर. मोठं गाव आहे, काय करायचे. कनावीन सोपटे कंशे दाटली खण दाटे. आणि काय करावे गोमटे. काय करायचंय मोठ्या गावाला. बघा समाज काय नियोजन केलं गावानं. प्रत्येकाच्या डोक्याला फेटा, गळ्यामध्ये भगव आणि जवळजवळ 25% माझ्या माता भगिनीच्या अंगावर शालू सुद्धा भगवेत. येऊन भाग. आणि ही बातमी मिडेवाल्यानं दिली पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? हे काही देतात, जिथं नाही तिथं आग लावतात. बरोबर आहे का चूक आहे? आता मला एवढा हार घातलेला फुलपिपळाचा सांगणार नाहीत, पण मला कोणी खडा हाणू द्या की आधी हंडगा. बरोबर आहे का चूक आहे? चांगलं घेणार नाहीत. म्हणून हे खोके मी लावू देईना झालो सुभाष महाराज. पण गाव लहान आहे म्हणून गट्ट गट्ट गिळायलो. हे मागलं पोळलं साराले तर एक हंडगा पेटवाले. पण ती नाही तिथं काय करू. मला गाव लहान आहे. मोठ्या गावालाही कळायला पाहिजे फुलपिपळगावची काय पावर आहे. बघा काय शिस्त आहे. बघा काय माझ्या माया बहिणी बसल्यात. सगळे तरुण तडफदार माझे वडील आजोबा पंजोबा भावासारखे बसलेत माणसं. वेट 10 जरी वाचले तर टक टक बघायलेत माझ्याकडे. कीर्तन कळालं ना. आता एक चला आता मग काही अभंग. आता आमचे गुरुजी म्हणले ज्या वेळेस यापा राजा छत्रपतीचं अवश्य तुम्ही डोक्यावर घेऊ नका, राज्य डोक्यात उतरू द्या. कीर्तन कळालं ना. राजा छत्रपतीची जयंती नाचून कोणाही करायची नाही, वाचून केली पाहिजे. लावणी मृदंग बघा वारकरी त्या पद्धतीनं. आणि तुम्हाला एक सांगायलं जे राजाला आवडत होतं, राजानं एक आवडलं. जगद्गुरु तुकोबराय आवडायचे 1, तुकोबरायचं कीर्तन आवडायचं 2, आणि राजे छत्रपतीला आदिशक्ती आवडायची 3, आणि राजा महाराजांचा एक आवाज आवडीचं प्रेम म्हणजे महादेव. हे तरुणांच्या डोळ्यात उतरलं पाहिजे. हे चलविलं पाहिजे, हे सांभाळलं पाहिजे. आणि ज्या वेळेस राज्य कीर्तनाला यायचे, पण मा साहेब जिजाऊकडे काही लोकांना तक्रार केली, आई साहेब हे राजाचं कार्य नाही, राजाचा अवतार याच्याकरता नाही, राजे प्रगट याच्याकरता झाले नाहीत आणि तुमच्या पोटी जन्माला आले नाहीत. राजे टाळ घ्यालेत, गंध लावायलेत, वाऱ्या करायलेत, हे योग्य नाही. मग गायीचं पालन झालं पाहिजे, दारातल्या तुळशी जगल्या पाहिजे, माझ्या सुवासनीच्या कपाळाचं कुंकू हे वाळलं पाहिजे, मंदिर उभा राहिले पाहिजे, हे तुम्ही सांगा. मग तुकोबरायाच्या समकाली लोकांनी तुकोबरायाला सांगितलं, महाराज तुमच्या कीर्तनात हजारो लोक सुरू राहिलेत, पण एक करा, राज्य तुमच्या कीर्तनाला आलेत,
पण राज्यानं जर कीर्तन ऐकलं, राजे जर वारकरी झाले तर पुरे अंधार होईल. मग या अंधाराचा उजेड करण्यासाठी माझा जाणता राजा सुधारला पाहिजे. राजानं टाळ न घेता हातामध्ये तलवार घेतली पाहिजे. राजानं देवाचं नाव घेण्यापेक्षा त्या देवानं एक केलं पाहिजे. हे धर्म जे आहे ना, अधर्म ते धर्म. मग त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायानं राजे छत्रपती आल्याबरोबर, मावळे पाठीमागा उभा राहिल्याबरोबर काय तुकोबरायाची बुद्धिमत्ता. त्यावेळेस तुकोबरायानं कीर्तनाला कोणता अभंग न घेता राजाकडे पाहिलं आणि महाराजांनी अभंग टाकला. धर्माचे पालन, धर्माचे पालन, कीर्तन. मग महाराजांनी अभंग घेतला धर्माचे पालन, आणि त्याला शास्त्र नीती. या बाया बाया, या आई बाई, सगळ्या बाया. मी काय महाराष्ट्रामध्ये फिरतो, कधीच बाया रिकाम्या हाताने पाया पडत नाही. बघा, हा आत्ता कीर्तन सुट द्या, खुर्ची टाकून बसू द्या. हा म्हणून कोण्याही गावाला बाई जाऊ द्या, रिकाम्या हातानं कधीच बाया पा. गड्याला कधी बघा तुम्ही, कोसलाही गडी जाऊ द्या हो, त्याला कुंकाचं बोट आणि बाईला 1000ची नोट. सुभाष महाराज हे उग कुठेही बसत आहे, उचल्या बसल्या. हा बाई बघा तुम्ही मस्त उग. हा कोण्याही गावची बाई, लहान लेकरू आलं की त्याच्या टाळूवर तेल टाकते. बरोबर आहे का? कुठली बाई बाहेर गावाला जाऊ द्या, हा गड्याला नळाला, होळाला, हिरीला आंघोळ, पाखरू उडाल्यावणी असं करते. आणि बाईला बघा तुम्ही नहाणं धुणं आधी बाईला. आता उत्तर बघा, एक बाई, एक राज्य, एक मंत्री महोदय कधीच रिकाम्या हाताने जात नाही. मग त्यावेळेस राज्य कीर्तनला आले, पण राजे रिकाम्या हाताने आले नव्हते. मग त्यानं ज्यावेळेस तुकोबरायासाठी नजराणा आणला होता, काही काही नाणं आणलं. एवढंच नाही, काही महाराजाला अडचण येण्यासाठी घोडे आणले. पण महाराजानं पाहिलं हे कुणाचं आहे पॅकिंग. त्यावेळेस महाराजांनी पुन्हा दुसरा अभंग केला. छत्री घोडे,
उपदेश होण्यासाठी असे प्रासंगिक अभंग टाकले. चला बघा राज्य म्हणून हे आज कुठे बघा तरुणानं राजा छत्रपतीचं नाव घेतलं की कॉलर टाईट होती आणि 5 नारळ पाणी पिले इतकी पावर तरुणांना येते. हा कशी येते याला मुद्दा आहे का? कासवीनं पिल्ल्याकडे आणि पिल्ल्यानं कासविनीकडे बघितलं, तृप्ती होती. कासवीचे बाळ वाडे कृपाद्रीचे, कासवीचे बाळ वाडे कृपाद्रीचे, कासवीचे बाळ वाडे कृपाद्रीचे, कासवीचे बाळ वाडे कृपाद्रीचे. तुझा नाही भेटी अंग संग, तुझा नाही भेटी अंग संग, तुझा नाही भेटी अंग बघा ना असा कासवीचा दृष्टांत दिला, प्रमाण दिलं वेळेच्या अभावे. तद्वत आज ही अवस्था आपल्या तरुण तडफदारामध्ये निर्माण झाली. एक करा राजाची जयंती चांगली कळा, एक जे राजाला आवडतच नाही ते तरुणानं केलं पाहिजे. बस तुम्हाला एकच विनंती आहे. आता 3रं वर्ष आहे आपल्या कार्यक्रमाचं. आपल्या गावातल्या तरुण मंडळीचा आम्हाला परिचय नाही, कोण्याच माणसाचा परिचय नाही. आता नवीन आलो, पण एक संकल्पना, एक व्रत धरा की आमचं 12 वर्ष होईपर्यंत आमची जीभ, आमचं वार्ड, आमचं घर दारूद बाटलं नाही पाहिजे. बरोबर आहे का? ही राजाला आवडल. आणि जाणता राजा का म्हणतात त्याचं कारण आहे, शत्रूची सून प्रसंगानं मावळ्यानं आणली, पण शत्रूंना विश्वास होता. राज शिवाजी असे आहेत, विरोधक म्हणू लागले, पत्नी म्हणू लागली, पण शत्रूचा सुद्धा दुश्मनाचा विश्वास राजा छत्रपती बसव एवढा विश्वास होता महाराज की हा राजा जाणता राजा आहे. शत्रूची सून बघितली, पण त्यावेळेस राजाने सांगितलं, बाई माय काय सुंदर आहे. कळलं का? कपडे करून परत नेऊन घातली. त्याचं नाव आहे जाणता राजा. तुम्ही एक ठेवा, आपल्या गावची मुलगी, आपल्या गावचा मुलगा जर बोलू लागले तर ते बहीण भाऊ जाणं ठेवा. हे राजाचं छत्रपतीचं कार्य आहे. ते राजाला आवडत. उग गाडीवर स्टिकर, राज्य, दाढी कोरण, एकूण खाली घे ते बा. हे असं नाही. राजाला हे मुळीच आवडत नव्हतं. म्हणून आपल्या देशात स्त्रीची विटंबना झाली नाही पाहिजे. हे राजानं कशी सांभाळली? दुश्मनाची स्त्री माय म्हणून सांभाळली. संपलं, मला नाव घ्यायचं नाही. हे कळालं ना? नाव जर घेतले ते 3 खोके उभा राहिले. हे इकडे काढतील, तिकडे काढतील, आणि उद्या छंडका. मधू काय आहे तो? कळालं का? मी लय संकटातून बसलोय. लबाड नाही, भोळसट महाराज जरा असायला बेशरम तर फाशी घेऊनच मरत होता. लबाड नाही, घुगे महाराज तुम्हाला सुद्धा माहित आहे. म्हणून हे मला तार हे दिसालय का? हे लय तार लागलं. नाही तर मोकळं बोलणारा माणूस मी, मोकळा महाराज घळ घळ. खराव काय आता? हे 3 हो पण नाही ना. एवढं तुम्ही जाण ठेवा. बस हे बा, जनर गाडीला स्टिकर लावलंय राजा छत्रपतीचं, ती गाडी सुभाष महाराज धाब्यावर गेली नाही पाहिजे. काय म्हणणं गुरुजी? काय म्हणणं? अरे माझ्या जाणत्या राजाचं स्टिकर गाडीला लावता आणि धाब्यावर उभं करताय. हे माझ्या राजाला कसं आवडल? कसं आवडल? कसं आवडल?
आपल्या देशामध्ये गावामध्ये महामागलचा इतिहास. परराष्ट्रात अशी घटना घडली, शासननं आणि पोलिसनं हे गद्दार मूर्ख गाडीतच उडविले का नाही? उडविले का नाही? बरोबर आहे का चूक आहे? सगळं तुम्हाला माहित आहे. असे माणसं, असे शासन, असे जन्माला आले पाहिजे. ते राजाला आवडत आहे. म्हणून मासाहेब जिजाऊ, राजे शहाजी, महादेवाची पूजा, शिवायची उपासना, म्हणून असे राज्य जन्माला आले शुद्ध बीजा पोटी. बस. आणि फळे रसाळ गोमटी. बघा, रसाळ म्हणजे गोड आणि गोमटी म्हणजे छानदार. बघा, रुबाबदार. बघा बघा ते मिश्या. आता मिश्याच राहिल्या नाहीत. हे असला पसारा झालाय. हे असला पसारा महाराज. नाही, बरोबर आहे का चूक आहे? एक चरण किल्लर केलं. सुंदर गोमटे, मासाहेब जिजाऊ, राजे शहाजी, अण्णा भोसले, जन्म शिवनेरी किल्ला. कीर्तन कळालं ना? चला मग हे कार्य काय केलं राजानं? अभंग क्रमांक 2. मुखी अमृताची वाणी, हो मुखी अमृताची वाणी, हो मुखी अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची वाणी. देवा जयकाराणी, कितवं चरण चालू आहे? बोला. दुसरं. आणखी 2 चरण राहिलीत. बचेंगे तो हार लढेंगे. राहिलेली कसर पुन्हा बघूत. बरोबर आहे का चूक आहे? का कार्याला कोणाचं कुळ लागले? असलं तर सांगा, घेईल माग. मला काय. आता हे सुभाष महाराज, जिजा, हे सगळे जे माणसं आहेत ना, हे इळीवर कार्यक्रम करून आलेत आणि तुम्ही 8 पासून बसलेत. बरोबर आहे का चूक आहे? नंबर 1 जेवण झाले छान. हे पहा, मला वातावरण नंबर 1 आवडलं. मला मोठ्या गावाचा काही संबंध नाही. हे पहा, हे गाव नंबर 1. मनाच्या पुढे राजा छत्रपतीची जयंती आपल्या फुलपिपळ गावामध्ये झाली. या पहा, 1. मग जन्माला आले 1, आई वडिलाचे सांगितले 2. मग हे कार्य काय केलं? मुखी अमृताची वाणी. बस. राजा छत्रपतीनं 1 केलं. समाज सगळा जोडला. यादी आहे प्रत्येक समाजाचा, प्रत्येक माणूस
माझ्या जाणता राजापेशी बरोबर होता. प्रत्येक समाजाचा माणूस. आणि तुम्हाला लबाड बोलावलं नाही. जिथं राजाचा मुक्काम पडला सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये, तिथं कालच 16 तारखेला तिथं कीर्तन करून आलो. मी दर्शन न घेता मी कुठंच आजाबाद लोळलो नाही, पण त्या जाग्यावर लोळलो. लोक म्हणले बाबा ही जागा आहे ना, हे राजे छत्रपतीचा मुक्काम आहे. मोप कपड्याला इस्त्री न घेता गडबड घालीन लोटांगण मोकळं म्हणलंच नाही, घालीन लोटांगण वंदीन चरण. लोक म्हणले महाराज असे कसे कराले. हे पा पावर आहे. हे जाण ठेवा. म्हणून आपलं गाव लहान जरी असल एकीकरण ठेवा, एकोपा ठेवा 2, आणि कार्य असं करा मुखी अमृताची वाणी. बस. आता अमृत 2-3 प्रकारचं आहे. दैत्य पेतात 1, ऋषी पेतात 1, स्वर्गातले अमृत पेतात 2. पण जे ओरिजिनल अमृत आहे ना ते मी म्हणत नाही, ते ज्ञानोबराय हरिपटामध्ये म्हणतात. नामामृत गोडी वैष्णवाला बघा ना. आता मुखी अमृताची वाणी. आणि आपलं कीर्तन कुठं झालंय. नामामृत गोडी वैष्णवा लादली. 1 केलं छत्रपतीनं. हे पाय लक्षात ठेवा. कपाळाचा गंध मोडू दिला नाही 1. आणि आपले राज्य जरी झाले तर गणरेश फार सांभाळला. बघा हे पालन केलं, अधर्म होऊ दिला नाही. ते आपल्याला आवडाय केलं पाहिजे. आपल्या गावात रस्ते, वार्ड, अंगण, देव, धर्म आणि देश सांभाळा. राजानं ते केले. ती खरी जयंती आहे. संपलं. आणि आपल्या गावात मुलं असे जन्माला आले पाहिजे, घर बांधणारे नसून आई वडिलाला घरात ठेवणारे जन्माला यावे. मोकळं नको. आणि देह देवाचे कारणी. कधी लक्षात ठेवा. संत जगासाठी, गाय जगासाठी, गंगा जगासाठी, वृक्षे जगासाठी, राजे छत्रपती हे जगासाठी. बघा राजे छत्रपती जन्माला आले म्हणून माझं नाव मधु आहे. आणि राजे छत्रपती जर जन्माला आले नसते तर माझं नाव मगदुम. लबान नाही हो. हे जरा भान ठेवा. या ज्या माया बहिणीचं जे कुंकू आहे ना, हे माझ्या फक्त राजाचं कार्य आहे. हे तुमच्या गळ्यात भगवू आहे ना, हे राजामुळे. मी तर उभा आहे कशामुळं? राजे छत्रपतीमुळे. आणि मी तुम्हाला पुनश्च एकदा सांगत असतो. बघा ना, हे पहा फक्त 1 करा. किती वर्ष जगले याला किंमत नाही, कसे जगले याला किंमत आहे, आणि काय करून जगले याला किंमत आहे. बघा तुम्हाला स्वाभिमानानं सांगू. हे पहा मनोज जरांगे पाटील आर्थिक दृष्टी कमी आहे, वजन कमी आहे, पण त्या माणसाला हिम्मत भलतीच मोठी आहे. आता सगळ्या पोराचे मोबाईल उघडे करा. याच्या बापाचा फोटो मोबाईल मध्ये नाही. हाय का? हाय का? पण मनोज जरांगे पाटलाचा त्या फोटो कोणाचा आहे ते बघा.
काय पॉवर आहे कमी वयामध्ये. हा आता मी लबाड बोलालो नाही. मी ज्यावेळेस महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये कीर्तनला गेलो, हैदराबाद मध्ये, तिथे सुद्धा फोटो मला नवल वाटलं. नवल केवढे बघा ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. हे लक्षात ठेवा. देह देवाचे कारणी. हे शरीर आहे ना, होला काय व्हायचं ते फक्त एक, समाजाचं कल्याण झालं पाहिजे. दोन, चला हे दोन्ही चरण किलन झाले, कळलं ना. मग त्याचं अंग कसं आहे? सर्वांग निर्मळा, सर्वांग निर्मळा. कितवं चरण आहे बोला? तिसरं. हे बा तिसरं चरण आहे. आता एक चरण राहिले आणि 10:30 वाजले. मी लाल बोर्ड का लावला गाडीला? माणसं काय करले, तिकून इकडे आले, तिकून तिकडे चालीत. पायरिया चारवा घेता भूमीवर, तिकून इकडे इकून तिकडं. हा म्हणून आपल्या सरपंच साहेबाला विचारलं, वेळ काय? म्हणले 8:30 ते 10:30. तेव्हा हे पोषक टाइम झालाय आता. 8 ते 10 प्रवास असतोय. हा तुम्हाला काही उद्याचे काम असतात म्हणून 10:30 वाजले. बर, सर्वांग निर्मळ एक संत चंदन. बघा ना, चित्त जैसे गंगाजळ. हे मन आहे ना, हे चित्त आहे ना, गंगेसारखं पाहिजे. मग गंगेचं नाव घेतलं तरी तेवढीच ताकद, कळलं का? आणि स्नान केलं तरी तेवढंच ताकद. माझं बोलणं कळलं का? लेकर लेकर घरचे सर्वाले पण इथं आलो. हा बाया म्हणतात हे का सनीशी का काय माय, कोणा आणली पिढा गावाला ही. हा पण काही गोष्टी मला लय सहन करीत असतो. कितवं चरण आहे? तिसरं. आणि तुम्ही एक केलं. हे पहा, राजा छत्रपती जयंती नंबर 1 केली आणि भजने असे आणले की बस हिरेच आणले. 51 बळीरी. आणि सगळे महाराज मंडळी, सगळे कीर्तनकार आणि भागवताचार्यच. मीच असा भोळ सटन गैरराजी. कीर्तन कळालं ना? हे पाय 3 चरण क्लिअर केले. बर, काही महाराज म्हणले, महाराज मग आता राज्य ज्ञानोबराया, तुकोबराया, मोतीराम महाराज आणि श्री गुरु मारोतराव महाराज हे पा हे गेले. मग आता नेमकं गाथा वाचणं तुकोबरायची सेवा, ज्ञानेश्वरी वाचणं ज्ञानोबरायची सेवा, राजा जयंती, राजा छत्रपतीची जयंती करणं छत्रपतीची सेवा. कीर्तन कळालं ना? रामायण रामचंद्र प्रभूची सेवा. कधी लक्षात ठेवा. हे पहा, राज्य पुष्कळ झाले, राजाचा विषय बोलू नका, राजकारणाचा विषय बोलू नका. उत्तर बघा. हे पहा, अटल बिहारी वाजपेयी राजकारण वजा करा, तो माणूस देव आहे. अब्दुल कलाम समाज वजा करा, तो माणूस देव आहे. बघा, बाळासाहेब ठाकरे राजकारण वजा करा, तो माणूस देव आहे. मारोतराव महाराज संसार वजा करा, ते माणसं देव आहेत. कीर्तन कळालं ना? विधीने सेवन विषय त्यागाते समान. हा त्याच एकच कारण आहे. परमार्थातली, व्यवहारातली आणि संसारातली वापसा सांभाळली की परमपद बळ वैराग्याचे. जी वैराग्याला जागा मिळते ती जागा मिळते. हे पाय 3 चरण क्लिअर केले. मग महाराज आता आम्ही नेमकं काय करायचं? हे पा अभंग क्रमांक बोला 4 आणि वाजले पावणे बोला 11. हा हे पा नंबर 1 गाव भेटलं. छान. हे पा फुल पिपळगावामध्ये लक्षात आलं ना? हे राजा छत्रपतीची जयंती नसून तुम्ही असा आगळा वेगळा उपक्रम केला की जे उत्सव आपण दिवाळीला करतो तेच उत्सव फुल पिपळगावामध्ये राजा छत्रपतीच्या जयंतीला तुम्ही साजरा केला. बघा ना, पाव तिकडं कमान
बघा ना, गावातले सगळे संयोजक नियोजक बघा ना, डोक्याला फेटा, सुंदर रांगोळ्या, कीर्तन कळालं ना. आणि जे आपण दिपवाळीला माहेराहून सासरला जसे मुली जातात त्या पद्धतीनं सुंदर माझ्या माया बहिणीनं हे त्या ठिकाणी सुंदर पोशाख लेऊन राजा छत्र जयंतीची तुम्ही केली, त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद. पुढे भजन आहे वाटते आणखी बारुडे. वा, ते कार्यक्रम चांगला ठेवाला, सगळे या. आणि सगळे झालं नाही पाहिजे, उग उठून कोणाही जायचं नाही. हा, आणि मी काही गडबड करणारा माणूस नाही. हा, काय तिकडे काही इमान उभा राहिलं नाही. हे कसं आहे, काही महाराजाला उगं सवय लागली. हा, फडफडफड जायचं आणि तिकडे कापसा झोपायचं. काय इथं तुझ्या माग आग्या महूळ लागलं. हा, काय तुला लेकर धोंडी हाणाले, लपान नाही हो. नाही, बरोबर आहे का चूक आहे. हा, मी असा माणूस आहे, सगळे पाया पडल्याशी जातच नाही. काय बोलते का आपल्या बापाचं बिघडायला का दक्षिणा देऊन लोक पाया पडतात, काय पटकी आली का. हा, नाही, बरोबर आहे का चूक आहे का चॅनल बदलू. हा, हे कसं आहे बघा, हे आम्हाला प्रसंगी कीर्तन अवघड असतात. जयंतीचे, गुलालाचे कीर्तन, काल्याचे कीर्तन हे घोडी 4 ठिकाणी बांधलेली असते, पौळ 2 ठिकाणी बांधलेला असतो आणि बैल 1 ठिकाणी बांधलेला असतो. बरोबर आहे ना. आता हे कीर्तन कशाचं आहे, जयंतीचं आहे. कीर्तन बांधलेले, याला आचार संहिता आहे. महाराजाचं नाव आलंच पाहिजे, प्रसंगिक अभंग घेतलाच पाहिजे, जे आहे त्या वातावरणात बोललंच पाहिजे. हा, या पा, आमच्याकडे एक ओद्द आहे की नाही भीडभाड, तुका म्हणे साना थोर, मोकळ्या मनानं बोललं पाहिजे. आणि एक हे जे स्टेजवरले जेवढे माझे शिलाधार मावळे आहेत ना भजने, हे एकूण एकाकडे बघतात, पाहतात आणि हसतात. हे पाहिजे त्याचं वातावरण बिल आहे. बघा, तुम्ही सुंदर. नंबर 1 कमिटीला मनापासून धन्यवाद. असे माणसं निवडले की गाये नाचे उडे. बस, नंबर 1. मग कमी अधिक झाला असेल वाणीचा दोष, चांगले शब्द झाले असतील श्री गुरु महाराजांचे. बस, महाराजांचं जे काम आहे मंदिराचं, देवाला मंदिर बघितले, खांबाला मंदिर बघितले, पण एक माजलगाव तालुक्यामध्ये आणि फुलपिपळ गावामध्ये राजा छत्रपतीचं मंदिर कमी वेळेमध्ये आणि चांगलं झालं पाहिजे, हीच तुम्हाला माझी विनंती. बस, आणि त्या मंदिराचाही कार्यक्रम चांगला आपण करू. आणि कार्यक्रम असाच करा, कोणाची तारीख घ्या असं माझंच घ्या म्हणत नाही, काय आमचं काही पक्का असं कुळ नाही. हा, कोणाचाही बदलून घ्या, पण कार्यक्रम रनिंग मध्ये ठेवा. बस, वेगळं वेगळे तुम्हाला ऐकाय भेटते, वेगळं चिंतन भेटत आहे, त्याच्याबद्दल काही नाही. म्हणून कमी अधिक झाला असेल तुम्हाला जाहीर माफी. एखादा शब्द जरी घसरला असेल सलगीच्या उत्तरा, आणि तुका म्हणे क्षमा करा. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तुम्ही नाही जरी गेलेत रायगडवर जा. बस, जिथं महाराजांचं कार्य स्मारक आहे तिथं जाऊन दर्शन घ्या. आणि कधी बघा तुम्ही, हा, शिंदखेडला जर गेलेत, शहाणा माणूस, शहाणा हिंदू आणि तडून तडपदार मासाहेब जिजाऊच्या पायाचं दर्शन न घेता शहाणा माणूस माझ्या आईचं कुशीचं दर्शन घेत आहे. मासाहेब जिजाऊच्या कुठलं दर्शन घेत आहे? कुशीचं. म्हणजे या कुशीमध्ये, या खोळ्यामध्ये जगाला दिशा देणारा, प्रत्येक मंदिरावर भगवं फडकणारा आणि एक तरुणाचा राजा जन्माला आला आणि त्या आईच्या कुशीमध्ये. म्हणून प्रत्येक माणूस गेलेला पायाचं न दर्शन घेता मासाहेब जिजाऊच्या
पोटाच हृदयाचं दर्शन घेतात. कधी लक्षात ठेवा. सुंदर काय जन्मले म्हणून तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला 2 मिनिटात सांगायलो, या पहा निश्चितच राजा छत्रपतीचे पाय बीड जिल्ह्याला, माजलगाव तालुक्याला भविष्यामध्ये आणि माझ्या जाणताच्या राजाच्या आयुष्यामध्ये राज्य यदा कदाचित एक वेळेस तरी आपल्या परिसरातून गेलेली आहेत. काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यावर? काय म्हणणं आहे? कोणाची शंका असेल इकडी ये तू, इकडी ये. मला सांगा, साताऱ्याकडे गेली, सांगा की आता त्या मंगळवेड्याला गेले, बरोबर आहे ना? मग राजा छत्रपतीचं आजूळच कुठलंय? बोला, हुंकर आहे म्हणा, सांग तूच म्हणा. अहो इकडेच आहे ना, बरोबर आहे का चूक आहे? मग यदा कदाचित कल्पना करा ना, मग आपण किती त्या ठिकाणी भाग्यवान आहेत याची जाण ठेवा. आणि राजाला नाव कमी होईल असं तरुणानं आणि आपल्या फुलपिपळगावच्या माणसानं वागायचं नाही. बस झालं. आणखी तुम्हाला सोन्याचा धरून निघ. बस एवढी पत्ते सांभाळा. तुमच्या घरात मोबाईल आहेत प्रत्येक माणसा त्यात. आणखी माझ्या पिप्पळगावामध्ये फुलं अशी ताकद येणार आहे, आकाड्यावरल्या कुत्र्याच्या गळ्यात मोबाईल. नाही, बरोबर आहे का चूक आहे? हे माणसं तयार करण्यासाठी हे बोलावं लागतंय. विठोबा रुक्मिणी